वाद झाल्याच्या नंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीला गोड गोड बोलून एका पतीनं आपल्यासोबत पुन्हा एकदा सासरी आणलं। पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस त्यानंच पत्नीला चक्क फासावर लटकवलं। एवढं करूनही तो थांबला नाही। त्यानंतर थेट तिच्याच आईवडिलांना व्हिडिओ कॉल केला। स्वतःच्या मुलीचं मरण त्यांना व्हिडिओ कॉलवर बघायला भाग पाडलं। एवढ्यावरही न थांबता त्यानं थेट हेच सगळे व्हिडिओ शूट केले आणि जवळच्या काही व्यक्तींना पाठवले सुद्धा। अतिशय खळबळजनक आणि प्रत्येकालाच थरकाप उडवायला लावणारं हे सगळं प्रकरण नेमकं कुठे घडलंय आणि काय काय घडलेलं आहे सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील गलागली नावाच्या गावातला हा संपूर्ण प्रकार आहे। अतिशय चीड येणारा आणि संतापजनक प्रकरण आहे। घडलेलं असं आहे की भाग्यश्री जिगलूर या 23 वर्षीय विवाहितेचा बळी या सगळ्यात गेलाय। तिची हत्या करण्यात आली आहे। हत्या कुणी केली आहे तर अर्थातच तिचाच पती असणाऱ्या प्रवीण जिगलूर यानं। खरं तर या दोघांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं। मात्र गेल्या 2-2.5 वर्षांपासून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे। कौटुंबिक अनेक कारणं होती या सगळ्या वादांच्या मागे। त्यामुळेच गेल्या 1.5-2 वर्षांपासून भाग्यश्रीनं स्वतःचं सासर सोडलेलं होतं आणि ती तिच्या आईवडिलांसोबत माहेरी राहायला आलेली होती। 2 वर्ष ती आईवडिलांसोबत राहत होती। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा पती असणाऱ्या प्रवीणनं थेटपणे तिचं माहेर गाठलं आणि माहेरी आल्याच्या नंतर तिला अतिशय गोडगोड बोलणं चालू केलं। तिला अशी स्वप्न दाखवली की आपण पुन्हा एकदा जुने झालेले जे काही वाद असतील हे सगळे वाद विसरूयात आणि गुण्या गोविंदानं पुन्हा एकदा आपला संसार थाटूयात, असं म्हणत तिला अनेक स्वप्न दाखवली आणि स्वतः सोबत सासरी येण्यासाठी भाग पाडलं। आपल्या पतीवर विश्वास ठेवून भाग्यश्रीनं सुद्धा पुन्हा एकदा सासर गाठलं। मात्र तिला हे माहित नव्हतं की ज्या दिवशी ती सासरमध्ये पाऊल ठेवणार आहे त्याच दिवशी तोच दिवस तिच्यासाठीचा शेवटचा दिवस ठरणार आहे। आणि तसंच काहीसं घडलं। सकाळ सकाळ ती तिच्या सासरी दाखल झाली आणि त्यानंतर संध्याकाळी याच प्रवीणचा एक व्हिडिओ कॉल याच भाग्यश्रीच्या आई-वडिलांना गेला। त्यांनी व्हिडिओ कॉल उचलला। त्यांना वाटलं की कदाचित मुलगी घरी पोहोचली आहे त्यामुळे व्हिडिओ कॉल केला असावा। व्हिडिओ कॉल उचलल्याच्या नंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमीन हादरली होती। घडलेलं असं होतं की व्हिडिओ कॉलवर समोर त्यांचीच मुलगी ही फासावर लटकलेली होती। खाली जो डबल बेड होता या डबल बेडवर पाय ठेवण्यासाठी त्याचा आधार मिळावा, कसं तरी करून आपल्याला या फासातून आपली सुटका करून घेता यावी यासाठी म्हणून ही भाग्यश्री प्रचंड तडफडत होती। हे सगळं दृश्य तिच्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर बघायला मिळालं। अर्थात त्यांना प्रचंड धक्का बसलेला होता, पण काहीच करणं लगेचच्या लगेच शक्य नव्हतं। त्यानंतर हा व्हिडिओ कॉल कट होतो। हा व्हिडिओ कॉल कोणी केलेला असतो तर अर्थात प्रवीणने केलेला असतो। त्यानंतर व्हिडिओ कॉल कट करून मृत्यूशी झुंज देणाऱ्या, तडफडणाऱ्या, शेवटच्या घटका मोजणाऱ्या स्वतःच्याच पत्नीचे काही व्हिडिओज तो शूट करतो आणि हे व्हिडिओ स्वतःच्या घरातल्यांना, स्वतःच्या काही मित्रांना, अशा जवळच्या काही लोकांना ते सेंड सुद्धा करतो। मुळातच ही सगळी फासावर लटकवण्याची घटना घडण्यापूर्वी त्यानं त्याच्याच पत्नीला लाकडी ओंडक्यानं बेदम मारहाण केलेली असते आणि त्यानंतर तिला फासावरती लटकवलेलं असतं आणि हा सगळा विकृत खेळ त्यानं स्वतःच्या मोबाईलमध्ये शूटही केलेला असतो। त्यानंतर अर्थातच भाग्यश्रीचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला। या आरोपी विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला। पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्याला कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी केली जाते। मुळात हे सगळं त्यानं का केलं तर त्याला भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय होता। त्याला असं वाटायचं की आपल्या पत्नीचं बाहेर काहीतरी सुरू आहे, त्यामुळे ती आपल्यासोबत न राहता आपल्या आईवडिलांच्या घरी जाऊन राहते आणि हाच राग त्याच्या डोक्यात होता। त्यामुळे त्यानं प्लॅनिंग करून हे सगळं केलं। त्याला पत्नीसोबत राहायचंच नव्हतं। त्यानं खास तिला माहेरून सासरी त्यासाठीच आणलं होतं का तर तिला संपून टाकायचं असा पोलिसांचा अंदाज आहे आणि पोलीस आता या सगळ्या प्रकरणातला तपास करतात। मात्र हे प्रकरण इतकं काळजाचा थरकाप उडवणारं आहे की आरोपीला कठोरातील कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा करा या मागणीसाठी कर्नाटक एकच ही मागणी जी आहे ती कर्नाटकातून समोर येत असलेली पाहायला मिळते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।